काय कारण काय मला सांग काय तुम्ही पुढे पुढे धावत आला धावत दिलं किती वेळ हा बघ किती माणसं जमवलं ही कुठं वाटायला लागत होती अरे बापरे मी चपकन बसली वाईट झालं वाईट कोण गेले की नाचार मारी गेले म्हणून अगो खेळ बघू गेले खेळ बघायला मग तसं नाही खडे खडे सुनिलं आईचं मला आठवलं हा अशी लोक जमली की आई पहिले पुढे राहायची ना बॉम्ब एक सवय होती होळे आहे त्या पुढे नाचत मला सांगा हा साऱ्यांना जमली का होय कशासाठी कशा अगो तुझं नाच बघूसाठी नाच बघायचं हो नाचायचं आहे नाता पाहतो सुरुवात करा कोणा सांगतो तुम्ही मी नाता अगो मी नाता लागला तेव्हा आजोबा सांगतो मी वाटे लागते माझं नाच म्हातारा तो पण बघतो माझं आता पण नाच बघतो म्हणजे मी नाचायला पाहिजे तुझ्यात नाता पाया नाचते अगो काय काय लोकांना सांगलं बापरे काय काय म्हणून सांगलं काय काय अगो माझा चेडू दोऱ्यापासून काय उड्या मारता रशियापासून काय चालता बापरे आगीसून काय उड्या घालता यादा मोठा मोठा सांगलं सांगितलं ना मारतीत धरून मला पण पाहायचंय काय तुमची जीवा भावाची माणसं आहेत ना हा बघायचंच आहे मला. बाजूचा नाचायचं आहे ना नाता बाया सुरुवात कर हो मी आता चढवा असं करतोय काय बाबा हा नाचायचं आहे झोपतोय कशा होय झोपतोय झोपत नाही हो होय तर ऐकलं सगळ्या गाववाल्यांना विनंती असं ऐकला पाया पडतोय पाटील मारा पण पठार मारून आमच्या दोघांच्या पठारी बघा आणि कोणाकडे काय आम्ही मागायचो अजिबात मागायचो नाही पण कोणाकडे काय आतला नसला द्यावा ऐकला कोणाकडे 5 रुपये कोणाकडे 10 रुपये काय आतले तर द्यावा आणि जर कोणाकडे नसले तर बाजूच्या त्याची सगळं झाला हो काय सांगताय लोकांना का अजून मारतील मारता ऐकत नाही काय ते? आता काय माझा खेळ आहे सगळ्यांना माहिती नाही बरोबर आणि सगळ्यांनीच काय हाणलेले नसतले तेव्हा असा करा ज्यांनी हाणलेली ते देतले ज्यांनी हाणलेले नाही ते काय करतले असेच घरात घातले बरोबर तेव्हा असा करा ज्यांनी हाणलेले नाही त्याने बाजूचं कोण असा त्याच्याकडनं घ्यावा आणि सकाळी नेऊन त्याचे द्यावा म्हणजे नाही हाणलेले न्यू दिले हाणलेले न्यू दिले सुरुवात करूया सुरुवात करू तेव्हा असं ऐकलं हे लावून नाही घ्या लावलं मी ढोलकी असं वाजवतो जवळपास 7 जण कोण नाही चांगल्यांत वाटा बाबा अहो नाच गायन करणं हा धंदाच आहे बरोबर एवढंच कशाला डोंबारी घेण्यानंतर जन्म झाला कित्येक वर्ष झाली भावाने पहिलीच केलं त्यानं कित्येक वर्ष झाली भेटूनच झालंय काय आपण नवीन पाहिजे मला नवीन हो पण देतो आहे का सुरुवात देतो आहे गावात देतो म्हणूनच हो नवीन शालू पाहिजे मला काय? तोही तुमच्याकडनं माझ्याकडनं हो हा कोणत्या प्रकारचा असेल माहितीये असलो पदरावरती ऐकताय तो आज बरोबर जोड येतो हा
बाबा पोचवणार हो. मला सांगा. अगो काय तुझा सांगा लोकांचा प्रतिसाद बघायची माझं तो काही जोर दिलो माका जुने दिवस आठवड वाढ होय जुने दिवस आठवले. मग मग मला सुद्धा बघायचं. काय बाबा हा कित्येक दिवस झाले. नटसिंगो दक्ष गुरव यांच्या मग 100 रुपये बक्षीस दिलं ऐकलास. दक्ष गुरव यांच्यावर म्हणताय जमलेला नरसिंहराव म्हणताय आमच्या ग्रामदेवता दशवतार नाट्य मंडळ बिडवाडी तालुका गणगवणे आमच्या गणपतीवर वंदन करून त्याचा मी स्वीकार करतो. बाबा हा कित्येक दिवस झाले. हा मी स्वतःच नाच. हा माझी एक इच्छा आहे. काय कोणती वेगळी? मला तुमचा नाच बघायचा आहे. माझं तो कोणता? आगळी. अगं हो. मग प्रयत्न करत ऐकलं तुझी इच्छा तशी ह्यांची सुद्धा इच्छा. नागिनाचा नागिन. बाबाची नागिन चालत होती का? म्हणून. बापरे जास्त पिळामध्ये जाऊ नका. हो बाबा. बाबूकडे जास्त पिळामध्ये येते का? इतकं पण म्हातारपणात नाचत खेळतो नका नुसतं जीव तर काय सांगतो ना तुला तो जीव नुसतो कसं मला सांगण्यात आले की काय? बापरे सूर्य अस्ताला गेलेला आहे तरी माझ्या नारायणाचा पत्ता नाही त्याला म्हणावं तरी काय येतं मला? तारा उभं ठेवशी आणि पाटणारा पोळशी मी आत्ताकडे जा एवढा उशीर झाला तुला? हा? उशीर झाला याला याचा कारण फार वेगळा आहे आणि ते काय असते माहिती का? काय? मी तुला काय बोललो एक दिवशी एक ती मुली घेऊन ये आलात ना घेऊन मुलीला आणलेली नाहीये मग आणू नकोस म्हणजे एक लक्षात ठेव. याच्यापेक्षाही मी नाविन्य आणलंय आणि ते तुला पाहिजे असेल ना दाखवता बरा होता हुशार होतास पण आता मात्र कसा तरी दिसतोय हे तुला काय माहिती शंका निर्माण शंका निर्माण झाली आणि माझ्या बाबतीत हो. असं काय? काही असं काय झालंय? तुला माहिती आहे हो. या मुलीची मी पाहायची आहे माऊली नमस्कार नमस्कार. स्वागत पहा. माहिती आहे बडा कमी असा हुशार असा मी रंगवला बरी हो. जास्त उशीर लावतोय नाईटला या माझा चेडू काय आपण आशीर्वाद. हा आशीर्वाद. नमस्कार तुम्हाला काय म्हणायचं हा काय पडलं काय हरकत नाही जेव्हा लोकाय गेलो राणा माझा चेडू गेलो पाणी या काही पण कोण बोललो मायासू हा तो कोणतो इलो लग्नाची मागणी केली जबरदस्ती कडे तो घेऊ इलो तो नाव काय तुमचं म्हटला नारायण 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 इलो
हा ते का ठार मारले आणि काय माझ्या चरणात तुमच्या दिनाबरोबर प्रेम केले हो काय रे? तुला माहिती आहे ना मी असं काही करत नाही तुझ्या हाताने टाळी केव्हाच वाजत नाही. हे काय नावीला त्या झालं. मुलाचं नाव मी अजिबात सांगलंय ना माझ्या चरणात प्रेम केलं म्हणून सांगलंय त्या तुमची हरकत दिसत नाही. एखाद्याचं मन दुखवू नये म्हणून हे सारं काही केलं मग सांगलं नाही मन दुखावताने म्हणून सांगले एक लक्षात ठेवा हा. हे बरं आहे. तिचा पती म्हणून मी स्वीकार करणार ना. तेव्हा तुझी हरकत आता झाल लक्षात ठेवा हा लग्न करण्यापूर्वी सांगतोय. तिचा मी स्वीकार जरूर करणार आहे पण एक लक्षात ठेवा म्हणजे काय आयुष्याच्या अंतापर्यंत तिला तुझ्याही सवय झाली नाही मी. एवढा वेळा बाकी काही नाही. तेव्हा आता हात देतो अरे हो या अरे पाठी पाहिजे गेला का पाठी पाहिजे आला ते आला, घेऊन ये आला. दाढी उडव फिरायला लागलो कोण तू जे आता बोलणार ते कुठून दिसतो रे मला थोडंसं बोल. एखाद्याबरोबर बोलायला ऐकून घे ए, कोण तो मला सांग हा. एखाद्याबरोबर बोलायचं चांगलं बोलायचं हा. आपल्याला जे माहित नाही ते बोलायचं नाही आणि हा. जे आपण बोलणार हा. त्याच्यात आणि याच्यामध्ये फरक आहे त्यामुळे पुनश्च विचार करून बोलायचं. कोण तो कोण तू आता बोल बरोबर तुला वाटतं ते नव्हे वाटतं बोल. त्याच्यामुळे ते मी म्हणालो पुढचा ऐकलं नाही हा, बोल. आता नव्हे माता बोल म्हणालो हा. नाव काय अंदाज कांदे होय. तुझे कान फुटले त्याच्यामुळे तुला ऐकायला कमी पण बाबा वाटलं. हा इला किती आहे याला कानात तुडवे मग? हा नित्य येतो तुम्हाला भाऊ एकच भाऊ ही माझ्या बंधूला आवडली होती तुझ्या भावाला आवडली किती बघा गेलं का आवडली हा आणि मी कशाला मारायला आलो? हो मारलं का? हा मारलं का? हा म्हणजे ह्याच्या भावाला मारलं कशा नाती बघा आई नव्हता याचा भाऊ आहे हा पण तुझा भाव पण तो मयासू तुझा भाव बरा झाला मार कशाला रे? माझ्या चढवाची कळ काढले सोडीत काढले का तो तुझी मुलगी आहे ती मग देव माता, देव माता! काय का मजा आला? आता राम मारून टाके! हे! सांगतो बरं. घाबरा नको, घाबरा नको. पुढे गेले काय तू जोर करता. तुमच्या जीवाची या जोर करते, पण तुझं मला काय त्या माया तुला मारायला जाते वेळी हा. काय काय केलं? काय 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 केलं? काय म्हणजे जातो भाऊ. हा. ए! योय! ए, गंधासुरा, तुला काय वाटलं? काय रे? ये, असं असतं ना, एकदा हात जाऊ दे. काय करणार आहे? काय करतो रे? तुला काय वाटतं? देवा, आला घेऊया! जागा बरोबर. काय काय कुठे तरी मारशी. म्हणून डोक्यावर काय घाबरायला का? ए, 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 तो- आला
काही शिल्लक आता बराच काय आता ये नाही ना माझ्या अजून मी तुला वेळ देतो ये त्यांच्या नदी आणून लागू नका तुम्ही. अरे मी आता इथं उभा आहे. बरं आहे एक गेला का दुसरा चाललंय हा आपलं कंटाळ इथे येण्याचं प्रयोजन मला कळलंय. मला सांगा काय ते तुमच्या बंधूला केला तो अधर्म. आणि म्हणून कसला त्याला मी अधर्म तुमच्या शब्दाला समजाविलं. अधर्म कसला एकाच तिला एका तुझ्या बंधूला हात घालायचा प्रयत्न केला. आणि ते काय माझ्या बंधूचं चुकलं म्हणून तू त्याला ठार मारलं. जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. एखाद्यावर जबरदस्ती करताना विचार करून करा. याला पागल आहे. माझ्या बंधूला जी आवडली यात काय चुकलं? तुझ्या बंधूला आवडली होती हे चांगलंच होतं. पण अर्थात तिची संपत्ती नसताना त्याने जबरदस्ती केली आणि म्हणून त्याचा शेवट याला पागल आहे. आम्ही पुरुष आहोत. एखादी गोष्ट आवडली तर ती विविध आमचं कर्तव्य आहे. प्रत्येक माणूस कोणताही प्राणी असू द्या इच्छा आकांक्षेला आपलं जीवन जगत असतो. पण त्याला भेटली होती ती इच्छा ही वाईट होती आणि म्हणून त्याचा जेवण करण्यासाठी मी तिथं बसलो. माझ्या बंधूचा शबद करण्यासाठी पण वेळ गेली नाहीये काळ तुझ्या नजरेसमोर बनले. कारण सागराच्या किनाऱ्यावर सागर पडलेला चंद्र होता तू नका माझ्या गप्पा का म्हणून करत असशील? तर भाग काढते. त्याला काळच्या बदलल्या बदलायची मत माझ्या आकाशात दोन प्रपंच असतात. एक करतो तो बजरंगी करतो, दुसरा तो कटकडात करतो. एक लक्षात ठेव. सागरातली मर्यादा खोले. उरल्याचा भाग एक आहे, पश्चिमेला असते. एक लक्षात ठेव. जीवनात टाकलेले पाऊल आणि आखलेले विचार केव्हाही मागे घेतले नाही आणि आपण घेणार नाही. अरे जर का पाण्यामध्ये दूध पिकवलं, लाल होती पक्षी मात्र दूध असं शिकतो. आता माझ्या जीवनाचा तत्व आहे. चांगलं तर घ्यायचं, पाहिजे. आज मला वाईट म्हणून माझ्या मनात त्या वाईटाचा शेवट होतो. तेवढंच मला कळलं. तुझ्या जीवनाचा शेवट करण्यासाठी मी तिथं होणार आहे. समयाची सारं
अगं तरी काय करूया कोणत्या परत दिलो त्यांचे पट्टे आहेत द्राक्षे असतो मग अशी कार्य केलंय तो तुम्हाला वेळ त्याच्या वैकुंठीचा आहे तो सिद्धादेव घोटी केलाय का अरे जर का देवता झोपी गेली असती तरी विश्वमाते सुरेश चाललं नसतं. मग सांगा देवर्षी आम्ही दुःख भोगत असताना मग आमचा वेळ त्याच्या मालाही नव्हता. अरे देवने भक्तीला हुकलेला आहे. एक ना एक दिवस भक्ताला दर्शन देण्याकरता तो आपला हवीचा भाग करून तुझ्या पायापर्यंत निश्चित देईल. मला सगळे कळू लागल्या दिनापासून तू कोणत्या देवाची भक्ती करताय त्यात वैकुंठीच्या नारायणाची म्हणजे माझ्या देवाची तू भक्ती करताय मग त्या देवाच्या महादेवाची भक्ती आज तुझ्यावर चालू दे. सर्वोच्च फुले या व्यतिरिक्त तू माझ्या देवाची भक्ती अरे बरं देवाचं भक्त. भूषण द्यावी आणि ती भूषण मानून घ्यावी आणि एवढंच नव्हे तर ज्या देवतेची एकनिष्ठतेने निस्वार्थीपणानं भक्ती करावी तिथं भक्तीला बोलवून हा देव अवतीर्ण व्हावा. मग सांगा का मला बोलले जातात देवा आमचा कोणताही अपराध नसताना आम्ही हे दुःख भोगतोय हे का म्हणून पहा या प्रश्नाचं समर्पक उत्तर मी नक्कीच देणार आहे. पण पहा जिथं प्रारब्ध आहे ना तो प्रारब्ध भोगितल्याशिवाय माणसाला सुखयोग नाही आणि म्हणूनच पहा पण देवा हा माझी एकच विनंती आहे माझे सौभाग्य केले राहिले काय त्यांची एकसारखी आतापर्यंत संसारात पदार्पण केलं आणि ज्या पतीशी एकनिष्ठ राहून सुद्धा ज्या पतीनं हद्दपारीची शिक्षा तुला होती पण हा देव वैकुंठीचा नारायण सदोदित तुझ्या मागं राहून तुला आशीर्वाद देण्याचं कर्तव्य केलं तुला सुखी ठेवलं. पण पहा तुझ्या मुखातून बोल निघाले माझी देवता
म्हणजे तीच कुठं आहे, पण ती प्रत्यक्षानं पाहण्यासाठी तू तत्पर होशील. पहा, ही दैविलीला आहे. या दैविलीला त्याला आणण्याचा प्रयत्न हा महाविष्णू करतोय. मला सांग रे, देव पूजिला कुणी भक्त राजाने, देव मानिला कुणी अरे भक्तांनी. मग देवा सांग रे, माझ्या जीवनात समजू लागल्या दिनापासून आषाढी भोजनी शैली परमेश्वरा तुझ्या नामाचा उच्चार केला, म्हणून माझ्या संसाराची रात रांगोळी केली का रे देवा. पहा, तुझ्या संसाराची राग रांगोळी झाली नाही आणि करूही देणार नाही, कारण तिथं एकनिष्ठतेने आणि स्वार्थी मनाने या परमेश्वराला भजण्याचा प्रयत्न केला. या परमेश्वराला हृदयाच्या ठिकाणी साठविला. तो परमेश्वर दूर नाही, प्रत्येकाच्या हृदयात साठून आहे. आणि एवढं तरी चराचरात व्यापून हा परमेश्वर कशा पुढे उरलाय. पण पहा, सहज म्हणून गेला जीवना कशी दुर्दशा का. पण पहा, ज्यावेळी राज दरबारात बसला होतास त्याच वेळी नारदाचं आगमन झालं. पण पहा, ज्या नारदानं तुझ्या प्रजेच्या बाबतीत कथित केलेलं सांगितलं, कारण चित्त स्वार्थी राजा होता, स्वार्थीपणाचा कलंक तुझ्या माती होता. तो स्वार्थीपणाचा कलंक कुठेतरी धुवून काढावा ही तुझी थोर सदिच्छा होती, कारण तू निस्वार्थी होतास. अरे जो स्वतःसाठी जगला ना तो मेला, आणि इतरांसाठी जगला तो या विश्वात अजरामर राहिला. पण राजा, तू स्वार्थी नसून निस्वार्थी आहेस हे प्रत्यक्षानं मी जाणलं होतं. पण तरी सुद्धा तुला मी बुद्धी दिली का. तर तुला जो पुत्र झाला होता तो जन्मताच कुष्ठरोगी होता. आणि कुष्ठरोग म्हणजे संसर्गजन्य रोग. सर्व जणांना तो संसर्गजन्य रोग फैलावणार होता. आणि म्हणूनच सारी प्रजा तुला दूषण देत होती का. तर स्वार्थी राजा कसा आहे, स्वतःचा पुत्र आपल्या पत्राखाली लपवून ठेवलाय. आणि एखाद्या सामान्याचा जर का पुत्र असता तर त्याला तू शासन देणार होतास, म्हणून ती सारी प्रजा तुला दूषण देत होती, स्वार्थी म्हणत होती. आणि म्हणूनच मी तुला बुद्धी दिली. महाराणीच्या महालात गेलास, त्या पुत्राचा त्याग करावा असे तुझे बोल येता क्षणी महाराणी कोसळली. पण पहा, एकंदरीत रागाने लालबुंद होऊन राग अनावर झाला. हिला हद्दपार केलंस. होय देवा, ते सुद्धा माझ्या घरी. मी तुला बुद्धी दिली का देवा. तर जर का स्वार्थीपणाचा कलंक तुझ्या हा माती होता तो कुठेतरी धुवून काढावा. चित्त महाराणी गेली, चित्त ज्यानं तिला आधार दिला तोच महाविष्णू होता. आणि त्याच महाविष्णूला ज्या बालकाचा जो कुष्ठरोग होता तो दुरापस्त केला. तुला माहित आहे ही महाराणी कोण राणी तुझ्या प्रतिवेदीच्या तेजाला राज करता नमस्कार. एवढी मी मोठी नाही. सांग माझा बाळ सुंदर, तर अर्थ झाला मी हद्द पार केलं. स्वामी, कोण पुत्राची भेट झाली. देवा विश्वास ठेवले तुझ्या अंगाने दुरापस्त झाली होती. पण पहा, तिनं हे सारं घडविलंय. यांचे काटाटून झाले मी सगळा खरा असा. पण माझा काय म्हणायचंय, हे माझा चेडू गरीब घराण्यात म्हणून मी तयार झालो. एका देव आता हे राजाचं मुलगो काय झालं मी या घरी असं आहे. हो बरे दादा. हा खरं सांगाय तुमची कन्या आहे. माझ्या आता काय लोकांचा काय खरं सांगा. मला सांगता माका झाला तुम्हाला झाली माका नाही माझ्या बाहेर काय बोलतात का? म्हणजे काय तुमचीच कन्या आहे. मग माझा काय
म्हणजे पटलाची काय माझा विश्वास बसत नाही. आता कसं? जर तुम्ही खरं सांगत असाल हा. तर देवाच्या चरणाला हात लावून देवाचे चरण धरू बया देवाचे चरण या नको मान हलू नको देवाचे चरण धरून सांगतोय या छेडू माझा नाव बस बाबांनी अगो मी या तुझं जन्माचो नव्हे मी या कर्माचो बा कसो देवा ह्याच्या राज्यात कोणी राक्षसाला थैमान मांडल्या ह्याच्या औशी बापाशी ठार मारल्या एका सुद्धा मारणार होतो म्हणून येदोसो अर्बक मिया घेतलोय माझ्या बरोबर नेले लहानाचा मोठा केलं एका नाच गायन शिकवलोय आणि एका माझ्या बरोबर ठेवलंय की त्या राज रक्त जिवंत राहावा बया या राजांचा होय, जीव कुमारी दादा. हा. हे राजरक्त राजघराण्यातला असा पहा हे राजरक्त आहे होय. राज रक्ताकडे ओढ घेऊन लागले आणि म्हणूनच तुमच्या हातानं त्यांच्या हातानं दोघांच्या हातात लागल्या. हा, हे असंच ना हे किती एक कामच तो येवा पुढे मला करायचं जांभवडे गावाचे सुपुत्र पांडुरंग जांभवडेकर आमचे व्यवसाय बंधू आणि वायरमॅन यांनी मला बहुमोलाचं मार्गदर्शन दिलेले इथे जमल्या तमाम नाट्यरसिका तर्फे मी पण ठेवणार शक्ती आहे त्या शक्तीला भक्तीची जोडवी म्हणून भक्ती करण्यासाठी मी तुला पाठविलं होतं माझ्या पिताची तू भक्ती केला अजिंक्य मला पण तू प्राप्त करून घेतला त्यावेळी पण हा लग्न शब्द ठेवला होता सात्विक धार्मिक परोपकारी अशा वैष्णव भक्तांचा तुला हसून छावी त्याच वेळी वैकुंठीचा महाविष्णू कर्मे तुझा मृत्यू होईल मला माहिती आहे आता ते सांगण्यासाठी सगुण सावळी मूर्ती तुझ्या समोर ठाकलेली आहे योग्य वेळी योग्य ठिकाणी आला बरोबर आता तुझ्यापासून याची सुरुवात करणार पाहूया तरी यार वैकुंठ नारायण कोणी म्हणतात धर्मात अवतरणार आणि चित्तनाच्या भक्तांचा तो कुठंतरी थांबवावा आणि ज्यानं भक्तांचा छळ करतोय त्याला संपवावं. देवा